झोपेचे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय श्रीमद सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय मज हृदयी सद्गुरु जडे तारेला हा संसार करू मनोगुण विशेष त्यादरू विवेकावरी जैसे डोळे अंकन भेटे तय वेळी दृष्टी सपाटा फुटे मग वास पाहिजे प्रगटे मानवी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तय सामी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेली ओवी वंदना ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला. तसं देव तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाई देव आम्ही काय तुम्हाला सांगावं बरोबर आहे. सगळ्यांना देव माहिती आहे. देव माहित नाही असा एकही व्यक्ती या भूतलावरती तुम्हाला सापडणार नाही. देव सांगावा कुणी देव करावा कुणी देवाच्या बाबतीत विचारावं कुणी. मोठे मोठे रती महारथी येऊन ज्ञानाचा विस्तार करून जातात सांगून जातात. आपल्या अनुभवाप्रमाणे तत्वज्ञान जगाकडे मांडतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते आम्ही मानवाने वर्णावे ते काय सर्वर काय वंदता ती गणेश शारदा करती गायन आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ तयाच्या गायनी तिष्ठ तो शंकर तयासी पैपार कडे. आम्ही मानवाने काय वर्णावं काय त्याचे गुण सांगावे काय देव सांगावा काय करणार सांगावा. समाजाला कोणतीही गोष्ट ज्याला समजून गेलं त्याला समाजच म्हणतात आणि समाजामध्ये दोन पायाचा जीव असून समजलंच नाही त्याला माणूसही म्हणून अर्थ नाही. कारण माणसाला मी माणूस आहे याचीच जाणीव झाली नाही तर मी देव आहे हे कधी समजणार. माणसाला माणूसच आहे हे समजलं नाही आणि सगळेच माणसं मी माणूस आहे म्हणून जीवन जगतात. पण त्याला माहित नाही मी माणूस आहे मी पुरुष आहे का स्त्री आहे हे त्याला माहिती नाही. आमच्या गावात कोण महात्मे आले नाव नाही सांगत कारण युट्यूबला जाईल. मोठे महात्मे आले सगळे दर्शन घ्यायला लागले. आता मी गेली आमच्या गल्लीतूनच जात होते आणि ते जरा लांबून दर्शन घेऊन देत होते स्त्रियांना म्हणून मी काय केलं जरा आगाऊपणा केला. गावापुढे जात असताना हातच धरला. हात धरला म्हणलं थांबा अहो एवढ्या लांबून तुमच्या दर्शनासाठी आले बघा माझा अवतार कसा आहे. मी काही तयारी न करता तुमच्यासाठी आली धावत पडत तुम्ही कुशात चालले. थांबा म्हणलं ते माझ्याकडे बघतच राहिले म्हणले कसं काय बघा पाहिजे माझा हात धरला. विचार करायला लागले पण बाबा तुमच्या मनात शंका आली ना मी बायांना लांबून दर्शन घेऊन देतो की हिने माझा हात कसा धरला. आलं ना म्हणलं मला. आता एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा हात धरला तर त्या मनात यायचं कायच तरी काय. तुम्ही कोण आहेत माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. ज्ञानोबाराय म्हणतात विश्वाची वयाच्या 16व्या वर्षी विश्वाची माऊली झाले. तुम्हाला सगळे माऊली म्हणून म्हणतात तुम्ही कोण झाले स्त्री झाली. एका स्त्रीचा हात दुसऱ्या स्त्रीने धरला त्यात काय वाईट झालं. मनात शंका यायसारखं काय आहे. मदर हृदय सद्गुरु सांगतात लोकांना गुरु नाही समजला सद्गुरु कधी समजला. मोठे मोठे हट योगी स्वर्गापर्यंत आले स्वर्गापासून पलट झाले. अर्जुना त्यांना माझी प्राप्ती नाही झाली. जगामध्ये सर्व देव शोधायला निघाले पण देव नाही ना सापडला त्यांना. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा करून ठाव असे परिप्राणियाचे दैव कैसे ते न देखती माते. मी नाही असं अस्तित्वच उरलेलं नाही. चराचरामध्ये बदलून उरलेला भगवान परमात्मा. मौली महाविष्णू ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये पत्ता सांगावा. एरवी तरी सर्वांचे हृदय दिसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धीस्फुरे अहर्निशी ती वस्तू गाली.
एरवी तरी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे नाव नाही सांगत. मी अमुका आहे अशी जी बुद्धीस पुरे अनिसी ती वस्तुगामी ती वस्तूच मी आहे. सर्वांच्या हृदयामध्ये ओतप्रोत भरून फुललेला असून सुद्धा ते मला पाहू शकत नाही. ते त्यांचं कर्म नाही. सत्कर्म करून जन्माला आले असते तर विचारही सकारात्मक राहिले असते आणि सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांनी माझा शोध घेतला असता. जगामध्ये कोणीच म्हणतात ना मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत व्यापक आहे व्यापक आहे. मग आम्हालाच का असा ठराविकच वस्तूमध्ये दिसतो? आम्हाला का व्यापक दिसत नाही? तुम्हीच म्हणतात ना, तुम्हीच आम्हाला शिकवलं, तुम्हीच सांगितलं, तरी आम्हाला ठराविकच वस्तूमध्ये देव दिसतो, इतर ठिकाणी का दिसत नाही? आमचा जवळच्या व्यक्तीमध्ये देव दिसतो, लांबच्या व्यक्तीमध्ये दिसत नाही. जवळचा आमचा वाटतो, लांबचा आमचा वाटत नाही. नाही का? किती फरक असतो परमार्थामध्ये. ज्ञान सांगणारे ज्ञानी कसे जन्माला आले जगामध्ये सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं 7 जगामध्ये ज्ञान सांगतात. व्यासपीठावरती बसून खरं आहे. पण यांच्यामध्ये अहंकार जागृत झाला, पाठांतरीचं ज्ञान आहे, अनुभवाचं नाही. अनुभवाच्या ज्ञानात आणि पाठांतरीच्या ज्ञानामध्ये फार मोठा फरक असतो. पाठांतरीच्या ज्ञानामध्ये पाठांतरीचं ज्ञान नसावं असं मला म्हणायचं नाही, पण पाठ कुठपर्यंत करावं, एकदा का पाठ झालं तो विषय तिथून सोडून द्यावा लागतो, आत्मसात करून. पाठांतर तिथपर्यंत असतं आणि पाठातून हा पुढे गेला याच्यामध्ये अहंकार जागृत होतो. पाठामध्ये काठा निर्माण होतो आणि या काठामध्ये अहंकार म्हणून माऊली म्हणतात, नवल अहंकाराची मोठी विशेष न लागे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचले. आणि त्यांच्या मुखातलं ज्ञान आपण ऐकतो, अनुभव सर्वांना सारखेच आलेले आहेत, ते सांगायचं काम नाही. त्यांच्या मुखातलं ज्ञान आपण ऐकतो ना, त्यांना ज्ञानी म्हणत नाही. ते ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग भजन मार्गीचे मार्ग मांजले मौली म्हणतात. हे ज्ञान निधीचे भुजंग आहे, ते ज्ञानी नाही, त्यांना ज्ञानी म्हणत नाही. जगामध्ये ज्ञानीची फार वेगळी व्याख्या असते. अर्जुना, परमार्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते, पाठांतरीचं परिचयाचं ज्ञान नसतं. उदाहरणार्थ देव म्हणून सगळेच करतात, देव बघायला सगळेच निघाले, पण देव आजपर्यंत कोणाला भेटला का? कोणाच्या स्वप्नात तरी आला का? मग जर देव करून रात्रंदिवस करून सुद्धा जर आपल्याला देव भेटत नसेल तर निश्चितच आपला मार्ग चुकीचा असेल परमार्थाचा, म्हणून देव भेटला नाही. तुकोबारायांनी देव केला, देव भेटला का नाही? माऊलींनी देव केला, देव भेटला का नाही? ज्ञानोबारायांनी देव केला, नामदेव महाराजांनी केला, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, शांताबाई, सर्वांनी देव केला, श्रीपाद, रामदास आणि आपल्या पुरुषाने सर्वांनी देव केला, देव भेटलाच नाही. मग तुम्हाला मला भेटला नाही, निश्चित आपला मार्ग चुकीचा आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला तुमचा मार्ग चुकीचा सापडला नसेल बाबा, तोही आम्ही सांगतो. आमच्याकडे सहज म्हणतात बरं का, दादा तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्हाला काही आयराणी भाषा जास्त समजत नाही, समजत असेल कळत असेल कदाचित, पण बोलता येत नाही. आमच्याकडे असं म्हणतात, एखाद्या माणसाला आपण विचारायचं नाही आणि ते बघूनच आपल्याला सांगायचं, प्रश्न त्याचा आणि उत्तरही त्याचंच. त्याला आमच्याकडे म्हणतात म्हणजे चक्रा माणूस ना बाबरा वट आणि बिगर पुसानी करे वट असं म्हणतात. विना विचारायची गोष्ट सांगायला लागून जातो चौका. त्याप्रमाणे आम्ही आहोत. तुकोबाराय म्हणतात बरं का, तुम्ही नाही विचारलं तरी आम्ही सांगतो, देव भेटणार. तुका म्हणी गुरु भजनी देव भेटे, जन गुरु भजनामध्ये विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद ताई. आता वेळेच्या अभावी काय करणार, सॉरी, पण आता खूप सुंदर असं वक्तृत्व तुम्ही आमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद ताई.